नमस्कार. आजचा आपला विषय आहे माझ्यात काय टॅलेंट आहे. ज्यांना आयुष्यात माझ्यात काय टॅलेंट आहे या प्रश्नाचं उत्तर लवकर सापडतं अशी माणसं खूप पुढे निघून जातात. पण जसं की आपण जाणतो, बहुतेक लोकांसाठी आजही हा एक यशप्रश्न आहे. ते म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा. तशी काहींची प्रत्येकाची गंमत या बाबतीत असते. संपूर्ण ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाचे सामर्थ्य दिसेल, पण स्वतःचं काय आहे ते खोदता येत नाही. आणि जरी कुणी येऊन सांगितलं की अरे तुझा आवाज छान आहे, व्हॉइस ओव्हरसाठी प्रयत्न कर किंवा रेडिओ जॉकी हो, तरी कुणीतरी एखादा पानचट विनोद केल्याप्रमाणे आपण दात दाखवतो. आपल्या स्वतः बाबतीतचा दृष्टिकोन मुळी चुकीचा आहे असं वाटतं मला. किंवा आत्मपरीक्षण करणं जमत नसल्याने देखील असं घडू शकतं. फालतू कौतुक नाही, पण प्रामाणिक कमेंट आपल्याला समजायला हवी, त्यावर विचार व्हायला हवा. अशा विचार मंथनातूनच कधी कधी अमृत सापडतं. आपतेष्टांना आपल्यात काय चमकतं याबद्दल विचारायला हवं. यातून देखील बऱ्याचदा टॅलेंट सापडू शकतं. लहानपणी खूप कमी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. ज्यांचे दिसत नाही ते बाकीचे आयुष्यभर स्वतःचे पाय पाहत बसतात. मग कुठे जावं याची सतत त्यांना भ्रांत पडलेली असते. बऱ्याचदा आई वडील देखील खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. मुलांचा छंद जोपासण्यासाठी जी परवानगी दिली जाते त्यातूनही हरवणारी कलाकार पुढे जन्म घेतात. पुस्तक वाचायची सवय असणारा देखील बहुधा मागे राहत नाही असं माझं निरीक्षण आहे. माणूस उभा राहतो वाचनाने, नवे माणसाला मार्गस्थ करतं वाचन. स्वतःतलं टॅलेंट ओळखणारे जेव्हा ते टॅलेंट अजून प्रवाही करण्यासाठी काबाड कष्ट घेतात ना, तेव्हा त्यांची झळाळी लाखोंना प्रेरित करते. प्रत्येकाने खरंच सुरुवातीला मला काय चांगलं जमतं तर याचा शोध घ्यायला हवा. आणि एकदा का ते रहस्य उलगडलं की झपाटून त्यासाठी कार्य करायला हवं. आयुष्यभर सुट्टी घ्यायची गरज पडणार नाही, कारण काम उरणार नाही. मग त्याचं ध्येय आणि स्वप्न होऊन जाईल. शोधा म्हणजे सापडेल काय दडले स्वतःत ते. अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता, लेखन यांचं सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.